नमस्कार मित्रांनो, मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। त्यांच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय कार्य, त्यांच्या हत्येच्या घटनेचा तपशील आणि या प्रकरणाने उभे केलेले गंभीर प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। चला तर या दुर्दैवी घटनेची सखोल माहिती घेऊया। संतोष देशमुख एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व। संतोष पंडितराव देशमुख वय वर्ष 45 हे मत्साजोग गावाचे सरपंच होते। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या या गावातील नेतृत्वाने त्यांना एक नवा उंचाव दिला। त्यांची राजकीय कारकीर्द खूपच प्रेरणादायी होती। 2012 ते 2017 दरम्यान ते गावाचे उपसरपंच होते, तर 2017 ते 2022 पर्यंत त्यांच्या पत्नी सरपंच होत्या। परंतु गावाच्या निर्णय प्रक्रियेत संतोष देशमुख यांचा महत्त्वाचा वाटा होता। 2022 पासून ते स्वतः सरपंच पदावर होते। गावाच्या विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणी पुरवठा, रस्ते विकास, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत गरजांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले। त्यांच्यामुळे गावाने स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण आणि रोजगार प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये चांगली कामगिरी केली। संतोष देशमुख यांचा हा दृष्टिकोन त्यांना गावकऱ्यांच्या मनात आदर्श नेत्याच्या स्थानावर घेऊन गेला। हत्येची दुर्दैवी घटना 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ उडवली। गावात सुरू असलेल्या पवनचक्की प्रकल्पाशी संबंधित जबरदस्ती वसुलीच्या प्रयत्नांना विरोध करताना त्यांनी मोठा धोका पत्करला होता। त्यांच्या या विरोधामुळे काही लोक नाराज झाले आणि ह्याच कारणामुळे ही घटना घडल्याची शक्यता तपासात व्यक्त केली जात आहे। गावात आणि जिल्ह्यात या हत्येमुळे मोठे तणावाचे वातावरण आहे। तपासाची प्रगती आणि अटक या प्रकरणाचा तपास सीआयडीच्या विशेष टीमकडे सोपवण्यात आला आहे। पोलिसांनी या प्रकरणातील काही आरोपींना अटक केली असली तरी काही आरोपी अद्याप फरार आहेत। फरार आरोपींना पकडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। त्यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत। तसेच त्यांचे बंदूक परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे। हे पाऊल सरकारच्या गंभीरतेचे द्योतक आहे। राजकीय प्रतिक्रिया या हत्येनं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे। विरोधी पक्षांनी या प्रकरणात सत्ताधारी नेत्यांच्या सहभागाचा आरोप केला आहे। मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथे आयोजित मोर्चात सहभागी होऊन या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। याचबरोबर काही नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर भाजप आमदार सुरेश धस यांनीही हे प्रकरण लावून धरले असून या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्यांनी आवाज उठवलेला आहे। उठलेले हे गंभीर प्रश्न पाहायला गेलं तर या घटनेमुळे ग्रामपंचायत स्तरावरील नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। स्थानिक पातळीवर प्रकल्प आणि राजकीय स्वार्थामुळे सामान्य नेत्यांना कोणत्या धोक्यांना सामोरे जावे लागते याचा विचार करणे गरजेचे आहे। या प्रकरणानं राज्यात असुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे। ही भावना दूर करण्यासाठी शासनानं तातडीनं प्रभावी उपाययोजना केल्या पाहिजेत। या घटनांमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर तुमची काही मते असतील तर ती आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।